जळगाव जिल्ह्यातल्या जळके गावच्या राजेश पाटलांनी गेल्या काही वर्षांपूर्वी सेंद्रिय हळदीचं उत्पादन घेऊन तिचा एक ब्रँड विकसित केला होता। त्यामुळे आज सांगलीच्या बाजारात जळगाव हळद म्हणून तिची विक्री देखील होते। हळदीप्रमाणेच गेल्या काही वर्षांपासून ते ऊस आणि गूळ उत्पादनाकडे वळलेत। यंदा त्यांच्याकडे घरचा 30 एकर ऊस असून त्याची विक्री करण्याऐवजी त्यांनी गूळ उत्पादन सुरू केलंय। त्यापासून त्यांना ऊसापासून प्रति टन 2,500 रुपयांचा नफा मिळतोय। राजेश पाटलांच्या सेंद्रिय गूळ उद्योगाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण जळगाव जवळ जळके गावी जाणार आहोत। जळगाव तालुक्यातल्या जळके गावात कृषीभूषण राजेश पाटील यांची 30 एकर शेती आहे। गेल्या 2 दशकांपासून ते शेतीत वेगवेगळे प्रयोग करतायत। फळशेतीपासून ते हळद उत्पादनापर्यंत अनेक पिकांची त्यांनी यापूर्वी लागवड केली आहे। पण गेल्या 2 ते 3 वर्षांपासून हवामानातल्या बदलांमुळे शेती तोट्यात जात असल्यानं त्यांनी कमी त्रासात कमी श्रमात येणाऱ्या ऊसाकडे आपला मोर्चा वळवला। पण कारखान्याला ऊस विकण्याऐवजी त्यावर स्वतः प्रक्रिया करण्याचा विचार त्यांनी केला। प्रकल्प हा सुरू करण्याचा काही असा उद्देश नव्हता, पण 3-4 वर्षापूर्वी आम्ही कोल्हापूर, सांगली, सातारा भागात फिरलो होतो, इकडे बीड भागात फिरलो होतो, लातूर। त्यावेळेस काही गुऱ्हाडं पाहायला मिळाले, तर तिथे असं काही वाटलं नाही की आपण गुऱ्हाड सुरू करणार आहे। पण आता आपल्याकडे खानदेशात काय झालं, मागील या 4-5 वर्षामध्ये वादळी वारे, त्याच्यात गारपीट, त्याचं खूप मोठं नुकसान झालं। आता केळीचं क्षेत्र आमच्याकडचे भरपूर असतात, त्या केळीच्या क्षेत्रांवर म्हणजे वर्षभर पाणी भरायचं आणि नेमके उन्हाळ्यामध्ये माल जेव्हा कापणीला येतो त्यावेळेस इतके वादळ आले की जवळजवळ 50% मळे आमचे पडले। मग याच्यातनं काय बदल करायचा, मग आम्ही आमचे मित्र कुलकर्णी साहेब वगैरे ते त्यांचं आम्ही बाहेर दौरे करतो, अभ्यास दौरे वगैरे। तर आमच्या असं लक्षात आलं की ऊस असं पीक आहे की ज्याला पाण्याचा ताण जरी पडला तर काही अडचण येत नाही, गारपीट झाली तरी काही अडचण येत नाही, वादळ आलं पडला तरी तो सरळ उभा राहतो परत वाकडावून। जे त्याच्यात नुकसान झालं तर काहीतरी पर्सेंटेजमध्ये नुकसान होतं। मग आम्ही तेव्हा की ऊस लावायचं ठरवलं। राजेश पाटलांचं MSc पर्यंतचं शिक्षण झालंय। उच्च शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेती आणि प्रक्रिया उद्योगाकडे आपला मोर्चा वळवला। मोठ्या प्रमाणात केळीचं उत्पादन घेणाऱ्या राजेश पाटलांना सलग 2 ते 3 वर्ष वादळी वाऱ्याचा फटका बसला। त्यामुळे ऊस लागवडीचा निर्णय त्यांनी घेतला। तर आम्ही जवळ केळीचं क्षेत्र जवळजवळ म्हणजे 30 एकराचं क्षेत्र आम्ही 5 एकरावर आणलं आणि 30 एकर आम्ही ऊसाची लागवड केली की याच उद्देशाने केली की आपल्याला पुढच्या वर्षी गुऱ्हाड सुरू करायचं आहे। मग आम्ही त्या तयारीतच लागलो की मग गुळ तयार करणारे कोण कोण आहेत, गुळवे कुठे मिळतील, त्याच्यात आपल्याला साहित्य काय घ्यावं लागेल। मग त्याचं नियोजन करून आम्ही यावर्षी डिसेंबरमध्ये ते साहित्य खरेदी केलं। आमचे मित्र इथे बडगाव तालुक्यात राजू परदेशी म्हणून, त्यांचं एक छानसं छोटं गुऱ्हाड आहे, आम्ही साहित्यही घेतलं, त्यांनी मग खूप मदत केली। असं एक 15-20 दिवसामध्ये आम्ही पूर्ण नियोजन केलं। ही जागा समजा गुऱ्हाड रस्त्यावर हवं, लोकांना दिसायला हवं, कोपऱ्यात नको, लोकांना समजायला पाहिजे की गुऱ्हाडामध्ये काय केमिकल टाकलं जातं गुळामध्ये का काय, सगळं रस्त्यावर पाहिजे। आणि आमचा उद्देशच एवढा क्लीन आहे की लोकांनी पाहावं। बाहेर काही ठिकाणी असं येतात गुळाचा रंग एक रंग येतो की त्या गुळाला म्हणजे जसं काही पेंट केलेला आहे, ब्राऊन कलरचा येईल एकदम डार्क, नाहीतर एकदम पिवळा येईल, एकदम पांढरा येईल। म्हणजे ज्या गुळामध्ये पांढरटपणा त्याच्यात सगळ्यात जास्त केमिकल टाकलेलं। मग आम्ही तो उद्देशच आमचा होता की केमिकल कुठलंही वापरायचं नाही। आमच्या भागात रानभेंडी भरपूर असते, गावरान भेंडी भरपूर, आपली खायची भेंडी भरपूर असते, तर ते मोलॅसिस काढण्यासाठी म्हणजे आम्हाला बरंचसं साहित्य उपलब्ध होतं। गेल्या वर्षी राजेश पाटलांनी तब्बल 30 एकरांवर ऊसाची लागवड केली। या ऊसाची विक्री करण्याऐवजी त्यांनी गुऱ्हाळ घर टाकून गूळ उत्पादनाचा विचार केला। यासाठी उत्तर प्रदेशातून गुळवे आणून गुऱ्हाळ घर सुरू केलं। पाटलांच्या एका मित्रानं आपलं शेत देऊन रस्त्याच्या कडेला गुऱ्हाळ सुरू करण्याचा सल्ला दिला, जेणेकरून गुऱ्हाळ घरावर येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर जाईल आणि गूळ, काकवी तसंच गूळ पावडरची विक्री करणं सोपं जाईल। राजेश पाटलांप्रमाणे ग्रामीण भागातून जाणारे राज्यमार्ग, राष्ट्रीय मार्ग किंवा जिल्हा रस्त्यांचा शेतमालाच्या मार्केटिंगसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योग्य वापर करायला हवा। पितांबर ब्राह्मणे यांनी किंवा आपल्या इथे चांगला उपक्रम होतो एखादी, तर तुम्ही माझ्या शेतामध्येच टाकावं, इथे रोड मी जागा देतो। मग त्यांनी आपल्याला विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली, तुम्हाला द्यायचं द्या, नाही जायचं नको द्या, पण इथे टाका। त्यामुळे आपल्याला इथे रस्त्यावर त्याच्यामुळे काय झालं, विक्रीला खूप सुविधा झाली। जोडजोड इथे जो गुऱ्हाडाला रोजचा लागणारा जो खर्च आहे, म्हणजे तोडणाऱ्यांची मजुरी, ऊस गाळप करणाऱ्यांची मजुरी, गुळव्यांची, तर ही सर्व तिथले रोज खर्च निघून जातोय। अशा पद्धतीने आम्ही सुरुवात केली। एक 20 दिवसामध्ये आम्ही सर्व साहित्य आणून UPचाच कारागीर आणला, त्याच्याकडनं ती
त्यांची UP सिस्टीमची भट्टी करून घेतली की जेणेकरून याला जळण कमी लागलं पाहिजे. आपल्याकडचे कारागिरांनी जर केली त्याला जळण खूप लागतं. असं हळूहळू सर्व जमत गेला आणि असं व्यवस्थित गुळ जमला एकदम, की जसं आपण एखादी कॅडबरीचा तुकडा जिभेवर ठेवतो आणि जिभेवर कुठलाही अवशेष शिल्लक राहत नाही, त्याचं पूर्ण पाणी होतं, तशा प्रकारचा आमचा गुळ जमलेला आहे. राजेश पाटलांचा रसायनमुक्त उत्पादनावर भर असल्यानं त्यांनी गुळ बनवताना रसायनांऐवजी भेंडीच्या रसाचा ते वापर करतात. तर शेतात ऊसाला रसायनांऐवजी सेंद्रिय पद्धतीचा वापर केला जातो. एकरी किमान 30 ते 40 टन ऊसाचं उत्पादन त्यांच्या हाती येत आहे. हा ऊस शेतात तोडणी झाल्यानंतर 12 तासाच्या आत हा गुऱ्हाळावर याचं गाळप झालं पाहिजे. पण तसं तो ट्रॅक्टर, आमची स्वतःचा ट्रॅक्टर असल्यामुळे तो आम्ही इथे जवळ वजन काटा करून इथे आणला जातो. इथे तो एक ठिकाणी क्रशरजवळ टाकून मग तो रस काढला जातो. तो रस पाईपलाईनने PVC पाईप लावलेला आहे, त्याने तो कढईत जातो. त्या कढईमध्ये स्टोअर होतो एका कढईत. दुसऱ्या कढईमध्ये आम्ही आपली जी भेंडी आहे ही भेंडी त्या क्रश करून घेतो, तिला बारीक करतो, पाण्यात टाकतो, चोथा निर्माण करतो, तिला चांगली हलवून तिच्यातलं चिकट जो आहे की जो मोलॅसिस मळी बाहेर काढायला जो आपल्याला उपयुक्त द्रव आहे तो असा आपल्याला योग्य वाटला की त्या 2 नंबरच्या कढईत टाकला जातो. तिथे ती पूर्ण त्याच्यातली मळी काढली जाते. राजेश पाटलांकडे बनला जाणारा गूळ हा रसायनमुक्त आहे. गूळ बनवताना रसायनांचा वापर न केल्यानं गूळ तसंच काकवी आणि गूळ पावडरची चव अतिशय वेगळी आणि चांगली असल्याचं ग्राहकांचं म्हणणं आहे. जळगाव गूळ आपण आज म्हणतो कोल्हापूरचा गूळ आला. तो गूळ कसा आहे, तो काय त्यात टाकलेलं कोणाला माहीत नसतं. लोकांना वाटतं की हा पांढरा शुभ्र गूळ आहे, कायचा आहे, पण काहीच त्यात माहीत नाही, काय टाकलेलं काहीच माहीत नाही कोणाला. हे सर्व अंधारात आहे. आम्ही जेणेकरून किंवा आपल्याला साखर नकोच, कारण साखरमध्ये जे केमिकल वापरले जातात त्या केमिकलने आपल्या शरीराला त्रास आहे आणि लोकांना खाऊ घालायचं, अन्न तर चांगलं खाऊ घालायचं. राजेश पाटलांना 1 टन ऊसाच्या गाळपातून निघणाऱ्या गुळातून जवळपास 2500 रुपयांचा नफा हाती मिळतो. आज त्यांच्याकडे दररोज 12 ते 16 क्विंटल गुळाचं उत्पादन केलं जातंय. याची विक्री जवळपास 35 ते 40 रुपये किलोनं केली जाते. 30 एकरात त्यांना जवळपास 900 ते 1000 टन ऊसाचं उत्पादन होणार आहे. तर यापासून त्यांना अंदाजे 20 लाख रुपयांचा नफा हाती येईल अशी अपेक्षा आहे. या गुळाचं आजोबांच्या अमृत नावानं त्यांनी अमृत गुळ असं ब्रँडिंग केलंय. गुळ बनवल्यानंतर निघणाऱ्या चिपाडांचा देखील त्यांना उपयोग होतो. राजेश पाटलांनी आज गुळ उद्योगात देखील आपली छाप पाडली आहे. खानदेशातले अनेक शेतकरी येऊन त्यांच्या गुळ प्रकल्पाची माहिती घेतात. बाहेरचे जो गुळ असतो त्याच्यात 19 प्रकारचे केमिकल असतात आणि याच्यात एकही प्रकारचा केमिकलने पूर्ण सेंद्रिय गुळ तयार केलेला आहे. राजेश पाटील सेंद्रिय गुळ आणि काकवीची विक्री करून ग्राहकांच्या आरोग्याची देखील काळजी घेत आहेत. दिवसेंदिवस रासायनिक पदार्थांचा अतिवापर तसंच भेसळीच्या वृत्तीमुळे ग्राहकांचं आरोग्य खराब होत चाललंय. पण राजेश पाटलांसारख्या दूरदृष्टी असलेल्या शेतकऱ्यांमुळे गुळ काकवी खाणाऱ्यांच्या आरोग्याला फायदा आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा आर्थिक नफा अशा दोन्ही गोष्टी साधल्या जाणार आहेत. संजय महाजन, साम TV